नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप की आनंदी असाल, छान असाल, स्वस्त असाल. मागील एक आठवड्यापासून नाशिकमध्ये होतो, परंतु कामामुळे कुठे जायला वेळ असा भेटला नाही. आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे असं वाटलं की कुठेतरी भटकंती करूयात. तर जवळच एक ऐतिहासिक ठिकाण होतं, असं मित्रांसोबत चर्चा झाली. तर सर्व मित्रांचं ठरलं आपण तिथे जाऊयात आणि आम्ही सकाळी लवकर नाश्ता वगैरे करू, लवकरच त्या ठिकाणी, त्या ऐतिहासिक ठिकाणी जायला निघालो. ते ठिकाण पाथर्डी फाट्यापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी खूप असा वेळ लागला नाही आणि शेवटी फायनली आम्ही त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो. ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे पांडवलेणी. पांडवलेणी या ठिकाणी माझे दुसऱ्यांदा येणे झाले. या अगोदर मी 5 वर्षांपूर्वी आलो होतो. तेव्हा बौद्ध विहारला जाण्यासाठी जो रस्ता होता तो याच बाजूने होता, पण आता तो पूर्णपणे बंद केलेला दिसून आलाय. तर आपण या लेणीच्या आता मेन गेटवर येऊन थांबलेलो आहोत. लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एकदम वरती चढून जावं लागतं. अशा प्रकारे येथील सुंदर अशा दगडी स्वरूपातील ज्या पायऱ्या आहेत आणि आजूबाजूची हिरवळ वगैरे आहे, जी वरती चढण्यासाठी आपल्याला प्रेरित करते आणि एक छान असा अनुभव देते. पायऱ्या व्यतिरिक्त वरती चढून जाण्यासाठी पायवाट सुद्धा दिसून आली इथं, पण नक्की माहीत नाही ही पायवाट तीच आहे का जी वरती घेऊन जाते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या वाटेने वगैरे जाणे रिस्की असू शकते, त्यामुळे आम्ही सुद्धा सरळ सरळ मार्गाने जाण्याचं ठरवलं. पांडवलेणी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये येते. ही लेणी नाशिक शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे, एक अंदाज. तर त्र्यंबक रस्त्यावरील डोंगरांच्या कड्यांवरती ही लेणी पूर्णपणे अशी स्थिर आहे. या लेण्यांच्या आसपास पर्वत आणि निसर्गाच्या सौंदर्याने भरलेला पूर्ण असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. येथील सुंदर आणि शांत वातावरण आपल्या मनाला एकदम प्रसन्न करून टाकते. पांडवलेणीचा इतिहास असा प्राचीन बौद्ध काळाशी संबंधित आहे, परंतु या लेण्यांचं निर्माण इसवी सन 1 ते 5 शतकातील आहे आणि या लेण्यांचा संबंध पांडवांच्या कालखंडाशी सुद्धा जोडला जातो. त्यामुळे याला पांडवलेणी असे नाव पडल्याचे सांगितले जाते. त्या काळातील पुरातत्व संशोधनावरून असं लक्षात येतं की या लेण्यांची बांधणी बौद्ध भिक्षूंनी केलेली होती आणि या लेण्यांमध्ये ध्यानगृह तसेच साधनास्थळ आणि भिक्षूंची निवासस्थाने आपल्याला पाहायला मिळतात. तर पांडवलेणी त्यांच्या सुशोभित आणि शिल्पकलेसाठी आणि चित्रकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथं आल्यावरती लक्षात आलं की या लेणीसारखीच लेणी आपल्याला लोणावळा साईडला बेडसे या ठिकाणी मिळते. तो सुद्धा एक शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा उत्तम असा नमुना पाहायला मिळाला. मागच्या 1 वर्षापूर्वी तिथे जाणं झालं माझं, त्यावरून हे पाहायला मिळालं. आणि ज्या प्राचीन भारताच्या समृद्ध कलात्मक आणि आध्यात्मिक परंपरेचं हे प्रतिबिंब असं आपल्याला लक्षात येतं. या लेण्यांच्या भिंतींवरती अतिशय बारकाईने केलेली जी शिल्पे आहेत आणि शिलालेख आहे, आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतो. जे भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे तसेच विविध बौद्ध प्रतीके जे आहेत त्यांची उत्कृष्ट असं दर्शन घडवतात. ही कलाकृती त्या काळातील शिल्पकारांच्या निपुणतेचा, अभ्यासाचा आणि भक्तिभावाचा एक उत्कृष्ट नमुना आहेत. या ठिकाणी जेव्हा आपण वरती पोहोचतो तेव्हा वरती आपल्याला पूर्ण नाशिक शहर दिसते. पांडवलेणीच्या दुसऱ्या बाजूला जेव्हा गेलो तेव्हा इथे हनुमानाची छान अशी प्रतिमा कोरलेली दिसून आली. तिचे दर्शन घेतले आणि त्यानंतर थोडाफार फोटोशूट वगैरे करून आम्ही पुन्हा खाली जाण्यास निघालो. त्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी फॉलो करा अँड स्टे ट्यून. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.